हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज म्हणजे 17 फेब्रुवारीच्या लग्नानंतर होईलच प्रेमच्या एपिसोडमध्ये काय घडलं ते आपण पाहूया. काव्या जीवाला म्हणते, देशमुख उठलेत का? जीवा म्हणतो, रात्रभर घोरत होता. काव्या म्हणते, भावासोबत झोपायचे दिवस गेले आता. बायकोसोबत झोपल्यानंतर आनंद मिळेल. जीवा म्हणतो, नंदिनी कुठे? काव्या म्हणते, मला नाही माहीत. मला टाईम नाही तुझ्यासोबत बोलायला आणि तिथून जाते. जीवा म्हणतो, आता बायकोच्या मागे मागे केलं पाहिजे आणि किचनकडे जातो. काव्या पार्थकडे येते. त्याला म्हणते, उठा देशमुख, सकाळ झाली. ती पार्थला किस करून उठवते. पार्थ म्हणतो, आता सकाळ झाली. पार्थ म्हणतो, एका केसवर होणार नाही आज. प्रेमाचा दिवस आहे. आतोनात प्रेम हवंय. काव्या म्हणते, विसरलात का? काल नंदिनी ताईला प्रॉमिस केलंय आपण. ते दोघे एकत्र आल्याशिवाय आपण येणार नाही. पार्थ म्हणतो, काव्या म्हणते, पण कसं? तुमचा तो खडूस भाऊ नंदिनी ताईचा व्हिडिओ पाहून पण पिघळला नाही का? पार्थ म्हणतो, कोणता व्हिडिओ? काव्या म्हणते, देशमुख, मी एवढ्या मुश्किलीने तो व्हिडिओ शूट केला आणि तुम्ही तो दाखवला नाही. पार्थ म्हणतो, मी झोपी गेलो होतो. आता दाखवूया. काव्या म्हणते, देवा, आज नंदिनी ताई आणि जीवामधील सगळं भांडण मिटव रे. आज त्यांच्यात काहीच वाद नको. पार्थ म्हणतो, तथास्तु, चला चला. किचनमध्ये जीवा आलेला असतो. तो म्हणतो, टिफिन भरतेस का? नंदिनी म्हणते, मी काहीही करीन, तुम्हाला काय त्याचं? मी तुमच्यासाठी स्वयंपाक केलेला नाही आहे. तुम्ही करणार आहात. काव्या पार्थ बाहेर उभा राहून ऐकत असतात. काव्य म्हणते, हे काय? यांच्यात भांडण चालू आहे. जीवा म्हणतो, एवढ्या जेवणाचं गावजेवण घालणार आहेस का? नंदिनी म्हणते, मी गावजेवण पण घालेल, पण तुमच्यासाठी काहीच नाही. जीवा म्हणतो, ठीक आहे, करेल मी. जरा काय आवाज खुलला तर खूप बोलायला लागली ही बाई. नंदिनी म्हणते, एखाद्या माणसाने औषध आणून दिलं असतं. जीवा म्हणतो, मीच मागे मागे करायचं का? नंदिनी काव्याला बघते. ती म्हणते, माझा मोबाईल घेऊन ये ग, मला आनंद निवासला जायचंय. जीवा म्हणतो, मी पण मोबाईलवरच विसरलो. जीवा मोबाईल आणायला जात असतो. काव्या म्हणते, थांब पार्थ, तुम्ही मोबाईल घेऊन या ना, छोट्या भैयांचा. काव्या नंदिनीचा मोबाईल आणायला बेडरूमकडे जाते. काव्या पार्थला कॉल करते. ती म्हणते, तुम्ही जीवाच्या मोबाईलवरून मेसेज करा, सॉरी 2 वाजता मिलन कॅफेमध्ये भेटू. मी ताईच्या मोबाईलमधून रिप्लाय करते. पार्थ म्हणतो, मग मिलन कॅफेमध्ये मिलन करू त्यांचं. काव्या म्हणते, कसं ग हुशार बाळ माझं. दोघेही मेसेज करायला जातात, पण मोबाईलला पासवर्ड असतो. दोघेही विचारत पडतात की पासवर्ड काय असेल. खाली जेवा म्हणतो, दादा लवकर ये आणि बॅग पण आणशील का प्लीज. नंदिनी म्हणते, स्वतःची कामं स्वतः करायला नकोत. जीवा म्हणतो, मला टोमणे मारण्यापेक्षा कोणीतरी गोड आणि प्रेमाचे धडे घ्यायला हवे होते. काव्या पार्थला म्हणते, किती भांडत आहेत हे, अशक्य आहेत जीवा आणि नंदिनी ताई. त्यांना दोघांना क्लिक होतं. जीवांतिनी पासवर्ड असेल का त्यांचा? मोबाईल अनलॉक होतो. मेसेज करतात. जीवा आणि नंदिनीला बॅग आणि मोबाईल आणून देतात. पार्थ म्हणतो, मोबाईल बघ ना. जीवा म्हणतो, कशाला? बघेल नंतर. जीवा आणि नंदिनी जातात. पार्थ काव्याला म्हणतो, आता यांचंही जमेल पट्टराने, मग प्रेमाचा वर्षाव होईल. काव्या म्हणते, नक्की होईल ना? काव्या म्हणते, सकाळी सकाळी तुम्हाला व्हॅलेंटाईनचं मॉर्निंग गिफ्ट मिळालं आणि मला रिटर्न गिफ्ट पण नाही मिळालं. पार्थ म्हणतो, चला रिटर्न गिफ्ट देतो. तो काव्याला घेऊन बेडरूममध्ये येतो. काव्या म्हणते, अहो काय चाललंय देशमुख, तुम्ही ब्रश केलात का? जा अगोदर ब्रश करून या. तिथे मानिनी येते. काव्याला म्हणते, व्हॅलेंटाईनची सकाळ गोड झालेली दिसते. काव्या म्हणते, आमचं सोडा, तुमचं काय? तुमची सुगंधी पण झालेली दिसते. मानिनी म्हणते, विक्रमने दिलाय गजरा. काव्या म्हणते, हो मग मनू आणि विकीच्या प्रेमाची निशाणी आहे ही. मानिनी म्हणते, सासूला चिडवतेस का? काव्या म्हणते, नाही, सासूमधल्या मैत्रिणीला चिडवते. मानिनी म्हणते, मग ठीक आहे.
मानिनी म्हणते एक काम आहे तुझ्या माझ्याबरोबर येतेस का? पार्थ तिथे येतो आणि म्हणतो मी ब्रश करून आलोय काव्या. आणि तो आईला बघून शॉक होतो. मानिनी म्हणते ब्रश केलाय यामध्ये कौतुक करण्यासारखं काय एवढं? पार्थ म्हणतो रात्री खाल्लेलं कण दातामध्ये अडकलेले असतात, कीड लागू नये. मानिनी म्हणते बस बस, तुला वेळ लागल्यासारखं बरळतोय. पार्थ म्हणतो चल तुला दरवाजेपर्यंत सोडतो. काव्या म्हणते घोर कलियुग, मुलगा सख्या आईला रूम बाहेर काढतोय. काव्या म्हणते चला चला हो आई. पार्थ म्हणतो तुम्ही? मानिनी म्हणते तिच्यापासून काय अडतंय तुझं? पार्थ म्हणतो हो अडतंय ना, ओठ फुटलेत, कोल्ड क्रीम लावतो. काव्या म्हणते जाऊ ना. पार्थ म्हणतो जा जा. नंदिनी मेसेज बघते आणि रिप्लाय करते. जीवा म्हणतो हे असं आहे हिचं. नंदिनी म्हणते मी का जाऊ, लगेच कॉल करून नकार कळवते. दोघेही सेम टाईमला कॉल करतात म्हणून एंगेज येतो. नंतर नंदिनी बाहेर कपल्सना बघते आणि म्हणते व्हॅलेंटाईनच्या दिवशी एवढं चिडायला नको, समोरून बोलवले, बघू तरी काय म्हणताय. जीवा पण म्हणतो बघू काय बोलती आता. मिलन कॅफेमध्ये रम्या पार्थला म्हणते काय आज व्हॅलेंटाईन स्पेशल प्लॅन? पार्थ म्हणतो तू का विचारतीयस, तुला बिघडवायचं असेल. रम्या म्हणते नाही रे, एवढी दुष्ट नाही आहे. आमच्यासारख्या सिंगल लोकांना क्युरियोसिटी असते कपल्सच्या प्लॅनची, बट इट्स ओके. पार्थ म्हणतो डिनरला चाललो आहे. रम्या म्हणते डिनर डेट आणि नंतर एक गिफ्ट देशील. अरे तू काहीतरी स्पेशल मेमोरेबल गिफ्ट प्लॅन केलं पाहिजे. काव्याने हॉकी स्टिक खाल्ली आहे तुझ्यासाठी, रक्त वाहिलं आहे. काव्या अवाक झाली पाहिजे असं काहीतरी कर. थिंक समथिंग बिग मिस्टर पार्थ, ऑल द बेस्ट. आणि हा एपिसोड इथेच संपतो. नेक्स्ट एपिसोडमध्ये जीवा आणि नंदिनी कॅफेमध्ये आलेले असतात. जीवा म्हणतो माझा मोबाईल आणायला दादा गेला होता रूममध्ये, त्यानेच मेसेज केला असेल. मग पार्थ काव्याला स्केच दाखवतो. ती स्केच पाहून पार्थच्या कानाखाली मारते. तिने असं का केलं असेल हे पाहूयात आता उद्या. हे अपडेट्स जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा IK मिक्स तडकाला. बाय.